आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। आता ज्ञानव्यापी मस्जिदच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करता येणार आहे, कारण आता जिल्हा कोर्टाने हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची तसली परवानगी दिली आहे। पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात मस्जिदीच्या परिसरात मंदिर असल्याचे पुरावे सापडले, त्यामुळे आता व्यास कुटुंबियांना मस्जिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आलाय। वाराणसीतील ज्ञानव्यापी तळघरात ही पूजा होणार आहे, तर जिल्हा न्यायालयाने तसला आदेश दिला असून हा हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आलाय। तर हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितलंय की हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती। सोमनाथ व्यास यांचं कुटुंब 1993 पर्यंत तळघरात पूजा करत होतं, तर 1993 नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली असून 17 जानेवारीला व्यासजींचं तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलं होतं। तर एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाई दरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आलं असून काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात आता 7 दिवसात पूजा केली जाणार आहे।